नर्मदे हर. आज आपली सुरुवात ही अमरकंटक येथून मृत्युंजय आश्रम येथून झाली. आजचा आपला परिक्रमेतील 76वा दिवस. साधारण सकाळ सकाळ 6 वाजता उठून आपली नित्यकर्मे उरकली आणि या आश्रमामधून मैयाच्या उगमस्थानाकडे प्रस्थान केले. या आश्रमापासून मैयाचे उगमस्थान हे साधारण 2.5 ते 3 किलोमीटरचे अंतर होते. वाटेमध्येच असताना सूर्यनारायण उगवले होते आणि बरेच वरपर्यंत आले होते. थोड्या वेळाने या पायवाटेनं आपण मैयाच्या उगमस्थानाकडे प्रस्थान करणार होतो. ही पायवाट ही मैयाच्या उगमस्थानापर्यंत घेऊन जात होती. हे पायवाट आणि समोर दिसणारे पायवाट यांच्यामधून मैया ही गुप्त रूपाने पुढे नर्मदा मंदिर येथपर्यंत वाहते आणि साधारण 8 वाजेच्या सुमारास मैयाच्या जिथे उगमस्थान आहे येथे येऊन पोहोचलो. येथे पूजा वगैरे झाली, मैयाचे दर्शन घेण्यात आले आणि येथेच आपल्यासोबत असलेल्या मैयाचे पाणी थोडेसे येथे टाकण्यात आले आणि येथून परत थोडे पाणी येथूनच मैयाचे दर्शन वगैरे घेतले आणि साधारण 8:30 पावणे 9च्या सुमारास तट परिवर्तन करून आपण येथे असलेल्या इतर मंदिरांचे दर्शनही घेतले. येथे अखंड ध्वनी चालते. येथे दर्शन घेतले आणि जसं बाहेर निघालो तेथेच खिचडीची प्रसादी बालभोग म्हणून घेतला आणि पुन्हा पुढे आपले दक्षिण तटाची परिक्रमा येथून चालू झाली. येथून पुढे ओंकारेश्वरपर्यंत आपली दक्षिण तटाची परिक्रमा सुरू होणार आहे. वाटेमध्ये असलेले हे सुंदर मंदिर नजरेस पडले. हे अत्यंत सुंदर मंदिर. येथे नर्मदा मातेचे एक मंदिर आहे, पण बाहेरून अत्यंत सुंदर असा देखावा करण्यात आलेला आहे. याच्या पाठीमागे देखील खूप मोठे विस्तीर्ण मंदिर होते, परंतु येथे जाण्याचा रस्ता बंद केला होता. बाहेर असलेला देखावा पाहिला, येथे फोटो वगैरे काढले, येथेच असलेल्या मैयाचे दर्शनही घेतले आणि सोबत असलेले हे 2 काका बरोबर आम्ही नर्मदा मातेच्या मंदिरापर्यंत आलो. नर्मदा मातेच्या मंदिराच्या त्या साईडला देखील अत्यंत सुंदर अशी मंदिरे होती. येथूनच थोडंसं कन्फ्युजन होतं की मैयाच्या मंदिरामध्ये या तटाने प्रवेश आहे का नाही, परंतु प्रवेश असल्याचे कळताच येथे आल्यानंतर सर्वात प्रथम मैयाचे दर्शन घेतले गेले. त्यानंतर राम जानकी मंदिराचे दर्शन घेतले. अत्यंत सुंदर असे मंदिर होते.
इथूनच मैया ही प्रकट रूपाने पुढे वाहते. हे रामजानकी मंदिर. सर्वात प्रथम येथे आल्यानंतर रामजानकी मंदिरात प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. त्यानंतर मैयाच्या या कुंडामध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतले. इथूनच या कुंडात एक मैयाची सुंदर प्रतिमा देखील आहे. या कुंडात देखील अर्धा कुंड उत्तर तटात आणि अर्धा कुंड दक्षिण तटामध्ये येतो. त्यानंतर येथेच असलेले श्रीकृष्ण यांचे दर्शन घेतले आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली. समोरच असलेल्या या तलावाच्या बाजूने चालू लागलो. तेथेच भगवान शंकराचे सुंदर अशी उंच प्रतिमा देखील आहे आणि या तलावामध्ये अशी सुंदर कमळाची फुले आपल्याला पाहायला मिळतात. ती येथील एक मुख्य आकर्षणच समजावीत. त्यानंतरचा आपला प्रवास हा या सुंदर झाडांमधून होत होता. विस्तीर्ण अशी ही अमरकंटकची झाडी आहे. मोठे जंगल आहे आणि येथेच बरीच अशी मोठमोठी वयोवृद्ध झाडे देखील पाहायला मिळतात. वाटेमध्ये अनेक प्रकारची माकडे, वानरे देखील आहेत, जे परिक्रमावासियांना कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाहीत. हे सर्वात महत्त्वाचे. वाटेमध्येच प्रभू हनुमंताचे एक सुंदर मंदिरही आहे. तेथून पुढे आल्यानंतर आपल्याला हा घाट उतरल्यानंतर एक आश्रम लागला. या आश्रमामध्ये असलेल्या बाबाजींनी खूप आवडीने आपल्याला प्रसादी म्हणून खिचडी दिली. त्यांनी दिलेली खिचडी अत्यंत स्वादिष्ट अशा प्रकारची होती. त्यानंतर त्यांनी चहाही दिला. त्यांचा तो चहा ग्रहण करून पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली. साधारण अर्धा तास चालल्यानंतर समोरचे वातावरण अगदी धुकेमय झालेले होते. वाट ही विस्तीर्ण अशा झाडीमधून होत होती. आता बऱ्यापैकी शेतं देखील पाहायला मिळत होती, कारण घाट उतरून आपण बऱ्यापैकी खाली आलेलो होतो. आणि समोरून आता दाट धुक्याची लहर पाहायला मिळाली आणि काही वेळात तर पाऊसही पडायला सुरुवात झाली. या पावसात एका माताजीच्या घरामध्ये आश्रय घेतला. निघताना माताजीने आग्रह केला होता की आपण येथेच थांबावे, परंतु इतक्या लवकर न थांबता आपण पुढे आश्रमापर्यंत जायचे ठरवले. त्यांनी त्यांचा छोटा मुलगा माझ्यासाठी छत्री घेऊन पाठवला होता. मी छत्री घेऊन पुढच्या आश्रमापर्यंत आलो. आता साधारण 4 वाजले होते, त्यामुळे पुन्हा पुढे चालायचा निर्णय घेतला. आणि नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे वातावरण अगदी निष्प्रभ असे झालेले होते.
यात सुंदर वातावरणाचा आनंद घेत मी पुढे जाऊ लागलो. साधारण 5 वाजता मी करंजिया या ठिकाणी येऊन पोहोचलो. करंजिया या आश्रमामध्ये आल्यानंतर सर्वात प्रथम कपडे वगैरे धुतले. माहिती होते वाळणार नाहीत, तरीही मळालेले असल्यामुळे धुवून टाकले आणि सदाव्रत असल्यामुळे येथे आपल्याला प्रसादी बनवावी लागणार होती. सर्वात प्रथम अगोदर जाऊन पूजा अर्चना केली, प्रसादी बनवली, ग्रहण केली आणि निद्रिस्त झालो. भेटू नर्मदे.